भावनेने जेव्हा आपण सेवा करतो, पण त्यामध्ये पण आता आपण नूतनीकरण आणलेलं आहे, तर हे एकूणच हा व्यवसाय आणि नूतनीकरणाचं काय महत्व आहे? मॅडम, मृदुला मॅडम, परिचारिकांना देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र त्याचे नूतनीकरण करावे लागते आणि ते प्रत्येक 5 वर्षांनी होत आहे. मागचे नूतनीकरण ब्लॉक होता 12 ते 17, तो संपुष्टात येत आहे. म्हणून आता 17 ते 22चा ब्लॉक सुरू होणार आहे. म्हणून त्याचं नूतनीकरण करून घेतोय आम्ही आणि हे नूतनीकरण सगळं ऑनलाईन होणार आहे. आणि ऑनलाईनची प्रक्रिया माझ्या वेबसाईटवर पूर्णपणे लिहिलेली आहे. तर ते स्टेप्स फॉलो केले नर्सेसने तर ते त्यांना फार इझी होणार आहे. आणि ज्यांना नर्सिंगचा हा कोर्स करायचा त्यांना सांगा. मॅडम, नर्सिंगचं हे आपलं नर्सिंगचं नूतनीकरण कसं करायचं ते माझ्या वेबसाईटवर गेला तर तिथं स्टेप्स लिहिलेले आहेत. ते स्टेप्स फॉलो केले तर नूतनीकरण होणार आहे. आणि दॅट इज व्हेरी इझी मेथड. आणि ही प्रक्रिया एकदम पारदर्शक आहे, युजर फ्रेंडली आहे. आणि त्याचा नर्सेसला एक इम्पॉर्टंट हे सांगायचं आहे मला की त्यांनी त्यांचा युजर ID आणि पासवर्ड नेहमी लक्षात ठेवावा, कुठेतरी लिहून ठेवावा, कारण की इथून पुढे तो त्यांना सतत लागणार आहे. अगदी खरं. पण म्हणजे www.maharashtranursingcouncil.org लक्षात घ्या. www.maharashtranursingcouncil.org या वेबसाईटवर आपल्याला जायचंय आणि ज्या तऱ्हेनं मॅडमनी म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे इझी स्टेप्स तुम्हाला तिथे मिळतील आणि त्या स्टेप्स प्रमाणे पुढे म्हणजे MNC ई-गव्हर्नन्स हा जो आता सगळा नवीन भाग सुरू होत आहे, ज्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं नर्सिंग बद्दलची माहिती राहील. आणि अर्थातच अख्खा महाराष्ट्रच आता डिजिटल होतोय, त्याच्यामुळे आता ई-नर्सिंग हे देखील डिजिटलायझेशन कडे एक पाऊल पुढे टाकतंय. ही खरोखरच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. तर ही जी परिचारिका नोंदणी आहे ही सर्वांना आवश्यक आहे का मॅडम? येस, सगळ्यांना आवश्यक आहे. सगळ्यांना नोंदणी करावी लागते. जर कोणी विदाऊट नोंदणी काम करत तर दॅट इज अ क्राईम. तर त्यांनी नोंदणी करून घेणं एकदम गरजेचं आहे. आणि नोंदणी वेळोवेळी करणे पण गरजेचं आहे. एव्हरी 5 years त्यांनी केली पाहिजे, कारण की त्यांना काय म्हणतात लीगल हे मिळतंय कव्हरेज वाईल दे आर प्रॅक्टिसिंग द प्रोफेशन. तर त्यांनी नोंदणी केलीच पाहिजे जेव्हा जेव्हा ब्लॉक येतो तेव्हा. अगदी. तर त्याचे काय फायदे आहेत हे जरा सविस्तर सांगा आपल्या नर्सेसला. मॅडम, आपल्या नर्सेसला त्याच्यामुळे लीगल प्रोटेक्शन मिळतंय. आपण रिन्युअल करत राहिलो, आपलं लायसन्स चालू असतंय आणि त्याच्यामुळे त्यांना लीगल प्रोटेक्शन मिळतं. जसं ड्रायव्हरचं लायसन्स असतं, तो ड्राईव्ह करू शकतो विदाऊट लायसन्स ही केलं. तसंच आमचं नर्सिंगचं पण आहे. नर्सिंगचं रजिस्ट्रेशन नेहमी अपडेटेड असलं पाहिजे. तर कसं म्हणजे कधी करावं, त्याला काही स्लॅब आहे का? एकतर नवीन नर्सेस ज्यांना यायचे आहेत त्यांनी कसं करावं आणि ज्या जुन्या नर्सेस आहेत त्यांनी कधी करावं? जसं मी तुम्हाला सांगितलं, जुना स्लॅब होता आता 17 मध्ये संपणार आहे. 12 ते 17 नवीन स्लॅब सुरू होतोय, नवीन ब्लॉक सुरू होतोय आता 17 ते 22. आता ह्या 17 ते 22च्या ब्लॉक मध्ये सगळ्या नर्सेसला त्यांचं नॉलेज अपडेट करायचं म्हणून. हा जो ब्लॉक आहे 17 ते 22 म्हणजे वर्षाप्रमाणे आहे का? म्हणजे कशा तऱ्हेने आहे हा? पहिल्यापासून मॅडम नर्सिंग काउन्सिल 1966 मध्ये हे झालेली आहे. तर तेव्हापासून ते ब्लॉक्स त्यांनी तसे पाडले 5-5 वर्षांचे. अच्छा, बरं. तर आता ते कधी करावं म्हणजे या नर्सेसने? आता मॅडम 1 जानेवारी to 31 मार्च 2017 त्यांनी रिन्युअल करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यापूर्वी त्यांनी स्मार्ट कार्डला अप्लाय केलं पाहिजे.
आणि त्या स्मार्ट कार्डला कसं अप्लाय करायचं ती प्रोसेस पण तर माझ्या मॅडम ही जी प्रोसेस आहे ती थोडक्यात आपल्या नर्सेसला सांगता का की काय पुढे असणार आहे, म्हणजे त्या थोडी समजावून सांगा त्यांना. आमची वेबसाईट आहे ती तुम्ही मगाशी सांगितली हा. की www.maharashtranursingcouncil.org ती त्यावर आमची जायचं. वेबसाईट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. जर तुम्हाला स्मार्ट कार्डला अप्लाय करायचं आहे हा. तर तुमच्या रजिस्ट्रेशनचं हे युजर आय डी आणि युजर नेम वापरायचा आणि नसेल तर त्यांनी तो क्रिएट करायचा आहे. क्रिएट केल्यावर अकाउंट मध्ये तुमचे करंट डिटेल्स येतील. बरं. त्या डिटेल्स तुम्हाला अपडेट करायचे तर ती बी सुविधा त्याच्यात उपलब्ध आहे. ते डिटेल्स तुम्हाला अपडेट करता येतील. नंतर त्याच्यात काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. अच्छा, म्हणजे ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे आणि नंतर मग काउन्सिल व्हेरीफाय करून देणार. व्हेरीफाय झाले की पैसे भरायचे. ते ऑटोमॅटिकली स्मार्ट कार्ड ऍप्लिकेशनला जाईल आणि 15-20 दिवसात तुमचं स्मार्ट कार्ड तुम्हाला मिळेल. अच्छा, खूपच छान. आणि मला तर वाटतं सोपी प्रोसिजर आहे, म्हणजे नर्सेसनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे की आता हे ई गव्हर्नन्स झालेलं आहे, स्कॅनिंग करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ही या जर का साईटवरती तुम्ही गेला तर इझी प्रोसिजर्स आहेत आणि त्या इझी प्रोसिजर्स प्रमाणे तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. यामध्ये काही बदल करण्यात आलेत का मॅडम, आधी जी प्रोसिजर होती किंवा आता, या संदर्भात काय सांगाल? मॅडम, ह्या वेळेस आम्ही स्मार्ट कार्ड पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतोय कारण की वी वॉन्ट टू म्हणजे आम्हाला असं नर्सिंग काउन्सिलला असं वाटतं की बेड साईडला ज्या नर्सेस आहे पेशंटनी ते कन्फर्म करून घ्यावं की आम्हाला केअर जी मिळत आहे, सेवा जी मिळत आहे ती क्वालिफाईड नर्स कडून मिळते किंवा नाही. करेक्ट. तर हे स्मार्ट कार्ड जर कोणी विचारलं तर नर्सेसनी हे दाखवावं आणि पीपल विल बी सॅटिस्फाईड अँड द केअर गिवन बाय देम विल बी डेफिनेटली अ जेन्युइन. करेक्ट करेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वर्ष खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे नर्सेससाठी खास खास योजना देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर त्या योजनांविषयी जरा आपल्या नर्सेस. मॅडम, त्याच्यामध्ये जवळजवळ 12 गोष्टी केलेल्या आहेत ह्या गोल्डन ज्युबली इयर मध्ये. सगळ्यात पहिले स्मार्ट कार्ड हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. मग नर्सेसला सीएनई करायचंय कारण की नर्सेसचं नॉलेज अपडेट असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक वर्षी त्यांनी 5 पॉइंट घ्यायचे आहेत. पूर्ण 5 वर्षात 25 पॉइंट त्यांनी मिळवले पाहिजेत. 22च्या रिन्युअलला येतील तेव्हा. बरोबर. मग आम्ही लोकांनी त्या नर्सेसला मदत व्हावी म्हणून महा ई सेवा केंद्राशी टाय अप केलेलं आहे. जर इफ दे आर फाइंडिंग डिफिकल्टी, त्यांना काय डिफिकल्टी येत आहे स्वतः करायला, तर दे कॅन गो अँड टेक द हेल्प. हो. आणि महा ई सेवा केंद्रामध्ये जे मेंबर्स आहेत ते देखील त्याला मदत करू शकतात. सगळीकडे शासनाने ते सगळीकडे हे उभारलेले आहेत ते केंद्र. आणि त्यांची कॉस्ट एकदम मिनिमम आहे, सम 20 रुपीज. आणि तिथले त्यांच्या गावागावाच्या ठिकाणी ते आहेत. अगदी खरं. आपण आपल्या भावी नर्सेसला किंवा ज्यांना नर्सिंगचा कोर्स करायचा आहे किंवा ज्यांना काही अपडेट करायचं असेल, समजा तुम्हालाच काही डिफिकल्टीज येत असतील ती साईट ओपन करण्यामध्ये, त्यामध्ये इन्फॉर्मेशन भरण्यामध्ये, तसं मॅडमनी जसं सांगितलं की महा ई सेवा केंद्रामध्ये जायचं, अगदी मिनिमम कॉस्ट मध्ये तुम्हाला ते अपडेट करून देण्यात येईल. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मग आमचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहे. आणि आमच्या इथे नेहमी अशी हे असायची कंप्लेंट की काउन्सिलमध्ये कोणी फोन उचलत नाही. तर आम्ही आता एअरटेलच्या 16 लाईन घेतलेल्या. फार महत्वाचं. अनेकदा असं होतं, खूपदा फोन जातो आणि मग कोणी उचलत नाही आणि योग्य ते उत्तर मिळत नाही. आता आम्ही 16 लाईन घेतलेल्या आहे आणि असं होणार नाही की फोन इज नॉट आन्सर्ड. एक्झॅक्टली. इथून पुढे खूप छान माहिती देताय मॅडम तुम्ही. टाइम. करेक्ट. तर वी आर सेव्हिंग दिस 3 थिंग्स. आणि नर्सेसला आपल्या ठिकाणी बसून, जिथे कुठे आहेत तिथे बसून त्यांची सगळी कामं होत आहेत. त्यांना पहिल्यासारखं आमच्या ऑफिसला यायचं नाही आहे. दे नीड नॉट कम टू अवर ऑफिस. कारण की गडचिरोली वगैरे इथून येणाऱ्या नर्सेस त्यांना फार डिफिकल्ट होतं. इकडं मुली अशा तरुण मुली असायच्या, लहान वय पण एवढं काय नाही आहे त्यांचं, 18-20 वयाच्या. त्यांना मुंबई नवीन शहर आहे, त्यांना यायचं कुठे, राहायचं हा सगळा प्रॉब्लेम असायचा. पण आता ते सगळं थांबलेलं आहे.
या निमित्तानं ते डायरेक्टली तुम्हाला अप्रोच करू शकतात आणि अतिशय पारदर्शीपणे सुद्धा तुम्ही त्याची स्क्रुटिनी करता. हे खूप चांगलं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे मॅडमनी जसं सांगितलं की अगदी महाराष्ट्रातल्या दुर्गम भागामध्ये, मग अगदी गडचिरोली असेल किंवा कुठे, अनेकांना वाटतं की हा सेवाभावी जो व्यवसाय आहे नर्सिंगचा हा आपण करावा, मात्र मुंबईत येणं आणि त्या संदर्भातली माहिती मिळवणं आणि कुठे राहायचा हा प्रश्न असतो. परंतु हे एक फार महत्वाचं झालं, ई गव्हर्नन्सला घाबरून जाऊ नका, डिजिटलला घाबरून जाऊ नका. तुम्ही तुमचं नाव नोंदणी करा तुमच्या नावाची आणि अर्थातच लागलीच अगदी वेळातच तुम्ही त्यांची दखल घ्याल आणि निश्चितच तुम्हाला बोलवण्यामध्ये येईल. अतिशय उत्तम अशी ही गोष्ट आहे. तर एकूणच आता परिचारिकांची नोंदणी कशी होते ही एक पुन्हा सांगा मॅडम. त्याच्यामध्ये पण स्टेप्स आहेत. बरं, ते स्टेप्स मी तुम्हाला आता सांगते. आमच्या साईटवर गेला की रजिस्ट्रेशन याच्यात जायचं, रजिस्ट्रेशन सेक्शन मध्ये तिथे अकाउंट क्रिएट करायचा. मग तुम्हाला एक युजर आय डी मिळेल, तिथं तुमचं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट होणार आहे. मग ते पासवर्ड, युजर आय डी आणि ते तुमचं नाव वगैरे त्यांनी तुमचा अकाउंट क्रिएट झाला की तुम्ही तिथं असं आमच्या साईटवर गेलात, आमच्या वेबसाईटवर तिथं लिहिलेलं आहे रिन्युअल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की ते सगळे फॉर्म्स ओपन होतात आणि जे काय तुम्हाला भरायचंय, जे काय अपलोड करायचंय ते तुम्ही सगळं अपलोड केलं तर तुम्हाला तिथे सेव्ह बटन आहे, ते सेव्ह बटन दाबलं की ते सगळं सेव्ह बटन दाबल्यावर मग तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स दिसतील. मग तुम्हाला एक क्लिक येईल, त्याच्यामध्ये पेमेंटचं क्लिक येतंय. ओके. आणि ते पेमेंटचं क्लिक आलं की तुम्ही पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर तुमची रिन्युअल स्लिप दिसते तुम्हाला आणि ती तुम्ही डाउनलोड म्हटलं की ती स्लिप डाउनलोड होते आणि तुमचं रिन्युअल प्रोसेस कम्प्लीट झालं. अगदी खरं. आणि ही गोष्ट जी आहे ना, ही थोडीशी प्रॅक्टिसची गोष्ट आहे किंवा कधीतरी कोणाला तरी तुम्ही विचारूही करू शकता. परंतु एकदा ही एकूणच प्रोसिजर जर का समजली तर ही अतिशय सोपी प्रोसिजर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर एकूणच या संदर्भात MNC मध्ये नेट बँकिंगचा उपयोग आपण असा कसा करता येऊ शकतो? मॅडम, नेट बँकिंग हे तर डिमॉनिटायझेशन 8 नोव्हेंबर पासून सुरू झालं, पण आमचं त्याच्या पूर्वीपासून 2012 पासून वी आर डुईंग आवर ट्रान्झॅक्शन्स कॅशलेस. वाव. सगळं काय नेट बँकिंगने आमच्याकडे सगळ्या फीज आम्ही गोळा करतो. अच्छा, म्हणजे ही संकल्पना किंवा हे व्हिज्युअलायझेशन हे तुम्ही 2012 मध्येच केलं होतं. हे खूप चांगलं झालं. त्या निमित्ताने कॅशलेस. तर कशा तऱ्हेने थोडक्यात कुठे त्या बँकिंगचा उपयोग होऊ शकतो, कुठल्या क्लॉजला होऊ शकतो ते सांगा. मॅडम, असं आहे की आमच्या असतात वेगवेगळ्या फीज आहेत, त्या फीज तिथं चलन वगैरे आहेत आमचे, तिकडे जाऊन ते चलन वगैरे भरले, फीज तुमची तिकडे भरली जाते, त्याची इंटिमेशन आम्हाला संध्याकाळपर्यंत होते आणि मग पुढची प्रोसेस सुरळीत होऊन जाते. अरे वा, खूपच छान. म्हणजे आता या ज्या येणाऱ्या नर्सेस आहेत त्यांना थोडक्यात तुम्ही काय सांगाल की कशा तऱ्हेनं हा उपयोगी आहे हे नूतनीकरण? मॅडम, हा नूतनीकरणामुळे तुम्हाला तर एक लीगल प्रोटेक्शन तुमचा व्यवसाय हे करायसाठी मिळणारच आहे. बाकी तुमचं नॉलेज अपडेट होणार आहे, कारण की इथून पुढे तुम्ही CNE करणार आहे आणि त्या CNE मधून नॉलेज अपडेट होणार आहे. तुम्ही नक्कीच एफिशियंट नर्सेस बनणार, तुम्ही आहातच आणि जास्ती एफिशियंट नर्सेस तुम्ही बनणार आहात. तर हे सगळं तुमचं अपग्रेडेशन होणार आहे. अगदी खरं, अपग्रेडेशन होणार आहे आणि ओव्हरऑलच डेव्हलपमेंट या निमित्तानं होईल. आणि गव्हर्नन्स आणि आपल्याला तर माहिती की हे सध्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्तानं नर्सेसला हे डायरेक्ट तुम्ही ई गव्हर्नन्सच्या साह्यानं मदत घेऊ शकता, कितीतरी त्याचे फायदे उठवू शकता. एकूणच या काउन्सिल विषयी, या वेबसाईट विषयी मॅडमला मी पुन्हा एकदा विचारते की मॅडम, आपली एकूणच वेबसाईट जी आहे महाराष्ट्र काउन्सिलची, ती आपल्या नर्सेसला किंवा भावी नर्सेसला पुन्हा एकदा सांगा आणि एकूण त्या इझी स्टेप्स कशा असतील? महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.maharashtranursingcouncil.org. www.maharashtranursingcouncil.org. तुम्ही जेव्हा ही साईटवर जाल तेव्हा ती साईट ओपन होईल, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये जायचं. रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि तो अकाउंट क्रिएट केल्यावर तुम्हाला UID म्हणजे युजर ID,
युजर नेम पासवर्ड हा मिळेल. अकाउंट क्रिएट जे करायचं त्याच्यामध्ये काय आहे हे जरा सांग. त्याच्यात तो फॉर्म आहे, त्याच्यामध्ये नाव ते विचारतात आहे तुमचं, आणि तुमचं नाव विचारताय आणि तुमचं काय दुसरं एक पासवर्ड वगैरे असं हे सगळं तुमचं नाव आणि एक पासवर्ड एवढं जरी तुम्ही टाकला आणि मग तो कन्फर्म पासवर्ड केला की तुमचं अकाउंट क्रिएट झाला. नंतर अकाउंट क्रिएट झाल्यावर तिथं आमच्या वेबसाईटवर तिथं लेफ्ट साईडला एक बटन आहे, तिथं रिन्युअल तुम्ही ऑप्शन क्लिक करायचं आहे. रिन्युअल ऑप्शन केल्यावर तिथं एक फॉर्म येतो. बरं, तो फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यावर मग त्याच्यात काय काय डॉक्युमेंट्स, 1-2 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तुमचा ॲड्रेस जर बदललेला असेल तर तो अपडेट करायचा आहे आणि नंतर सेव्ह बटन दाबायचं आहे. सेव्ह बटन दाबल्यावर तुम्हाला पूर्ण व्ह्यू होईल तो पूर्ण ॲप्लिकेशन, आणि तो ॲप्लिकेशन व्ह्यू झाल्यावर तुम्ही पेमेंटची हे ओपन होईल तुम्हाला. तिथे तुम्ही पेमेंटची क्लिक दाबा आणि नंतर तुम्हाला ती पेमेंट झाल्यावर तुम्हाला रिसीट दिसेल, रिन्युअलची स्लिप दिसेल, आणि मग तुम्ही जर डाउनलोडला गेलात तर ती स्लिप तुम्हाला रिन्युअलचं प्रोसिजर इज कम्प्लीट आहे. व्हेरी गुड. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाच कुणाला तर तिथं आमच्या वेबसाईटवर लाईव्ह सपोर्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचं. किंवा कंझ्युमर रिलेशन मॅनेजमेंट असं आहे. व्हेरी तर गुड. तुम्ही तिकडे जाऊन तुमची क्वेरी टाका, यू विल बी अटेंडेड इमिजिएटली. व्हेरी गुड. म्हणजे फोन नंबर टाकायचा आणि तुमची लाईव्ह सपोर्ट मध्ये तुमचा नंबर टाका किंवा तुमचा जो काही प्रश्न असेल तर तुम्हाला लागलीच तुमच्या जे काही निरसन. आणि शिवाय आमच्या 16 टेलिफोन नवीन लाईन्स आहेतच. यू विल बी डेफिनेटली अटेंडेड. हे तर मी अगदी, आणि आपण सुद्धा नंबर देतोच आहोत. कुठल्याही एकाही नंबरवर जरी त्यांनी कॉल केला तर त्यांना अतिशय चांगल्या शब्दामध्ये आणि हवी ती माहिती मिळू शकते. तर एकूणच या संदर्भात शासनाच्या सेवा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते का? हो, तंतोतंत पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येते. आणि हे करत असताना म्हणूनच आम्ही लाईव्ह सपोर्ट क्रिएट केलेला आहे की ह्या कायद्याची आम्ही अंमलबजावणी करतो थ्रू दिस लाईव्ह सपोर्ट. तर जे काय प्रॉब्लेम असतील दे हॅव टू राईट टू अस, वी विल गेट बॅक टू देम इमिजिएटली. अगदी. मंगला मॅडम, तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली. आणि खरं तर नर्सिंगचं क्षेत्रच असं आहे की सेवाभावी क्षेत्र आहे, आणि तुमचा देखील हा जो एक भाव आहे की आपल्या नर्सेसला जास्तीत जास्त सेवा द्यावी, की उत्तमोत्तम नर्सेस निर्माण व्हावे या निमित्ताने, त्याबद्दल आपलं खरंच